हो, गुड मॉर्निंग स्टुडंट. कशा आहात? बरं आहे ना? स्टडी केला कालचा? हां, प्रेझेंट परफेक्ट टेन्स हे सगळं केलं. आज आपण काय करणार आहे? सायन्स, फिजिक्स. आता फिजिक्समधले जे ऑब्जेक्टिव्ह आहे ना ते घेणार आहोत. ऑब्जेक्टिव्ह हे जवळजवळ फिजिक्समध्ये कितीतरी मार्काचे येतात, 20-25 मार्काचे. तुम्हाला माहीत पाहिजे. 12वीला आहे, 9वीला पण आहे, 9वीपासून 12वीपर्यंत सी ई टीला पण आहे. लक्षात ठेवायचं. व्हॉट इज मीन बाय फ्रिक्वेन्सी, व्हॉट इज द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी, हर्ट्स. व्हॉट इज द पोटेन्शियल डिफरन्स, पी डी. व्हॉट इज द एक्स रे, व्हॉट इज वाय, व्हॉट इज द टी व्ही, व्हॉट आर द वेव मोशन. ॲज very very easier questions are there, but you only study. If you are study hard, you will get much more marks. CETला सुद्धा मिळतील. तर आता या ठिकाणी आपण ऑब्जेक्टिव्ह प्रश्न दिलेत, पण ते कसे दिलेत? ऑब्लिक. काहींचे फिल इन द ब्लँक दिलेत, मुद्दाम दिले ते, कारण वार्षिक परीक्षेला 10वीला असतात, 12वीला असतात, 9वीला असतात. म्हणजे काही ऑब्जेक्टिव्ह आहे, काही फिल इन द ब्लँक्स आहे. याचा सराव आपण आपल्याला झाला पाहिजे. आणि काही ऑप्शन आहेत, 4-4 देतात, त्याच्यातलं एक सिलेक्ट करायचं. आता या ठिकाणी 10 क्वेश्चन्स दिलेले आहे मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह. ईच कॅरीज 1 मार्क्स. लक्षात ठेवायचं, वाचायचं. आणि हे बघा आता, डॅश डॅश इज द ग्रेटेस्ट एनर्जी गॅप. व्हॉट इज मीन बाय इन्सुलेटर, व्हॉट इज मीन बाय कंडक्टर, डेफिनेशन आल्या पाहिजे. आणि कंडक्टर कोणते? एक्झाम्पल, कॉपर इज द कॉपर वायर, ॲल्युमिनियम, दीज आर द कंडक्टर. वूड इज द इन्सुलेटर, कारण त्याच्यामधून एनर्जी प्रवाह होत नाही. कळलं की नाही? मग आता एनर्जी गॅप कुठून असला पाहिजे हे लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे. डॅश डॅश इज द ग्रेटेस्ट एनर्जी गॅप. हे आहे इन्सुलेटर. कोणतं आहे? इन्सुलेटर. त्याच्यातून एनर्जीच नाही. वाट इन्सुलेटर, इथे येईल इन्सुलेटर. इन्सुलेटर आहे की नाही? हे झालं आन्सर. इन्सुलेटर. रेडिएशन प्रोड्यूस फ्रॉम टी व्ही पिक्चर ट्यूब इज काय येईल? बी रेज येईल का एक्स रेज येईल? एक्स रे. रेडिएशन आहे ना, ड्यू टू पिक्चर ट्यूब आहे, इज द एक्स रे. म्हणजे आता याच्या खाली अंडरलाईन करायची, याच्यात टिक मार्क करायची. काही टिक मार्कला असतात, तर एक्स रे. इथं तिसरं आहे, पेनिट्रेटिंग पॉवर ऑफ एक्स रेज डिपेंड ऑन देअर. कशावर डिपेंड आहे? हे बघा, पेनिट्रेटिंग पॉवर ऑफ एक्स रे डिपेंड ऑन देअर सोर्स आहे ऑब्लिक फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी लॅम्बडा. म्हणजे याच्यात उत्तर काय असेल? फ्रिक्वेन्सी. याच्यावर टिक मार्क करायची. कळलं की नाही? चौथं काय? टोटल नंबर ऑफ सिरीज इन हायड्रोजन स्पेक्ट्रम इज. हायड्रोजनच्या स्पेक्ट्रममध्ये किती सिरीज आहेत? टोटल नंबर ऑफ सिरीज इन हायड्रोजन स्पेक्ट्रम याच्यात आहे 5. किती आहेत? 5. टिक मार्क करायची. द पॉवर ऑफ कॉन्केव, 2 प्रकारचे ना, कॉन्केव लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स. आता याचा पॉवर, द पॉवर ऑफ कॉन्केव लेन्स इज पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? कोणता येईल? पॉझिटिव्ह येईल ना, बरोबर नाही? द पॉवर ऑफ कॉन्केव लेन्स इज निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह. आता हा तुम्हाला काय आहे? HW आहे. तुम्ही सोडवायचा हा बघून नीट. बऱ्याच वेळा प्रश्न आला हा, निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे. दिलेलं आहे इथं. डॅश डॅश डज नो वर्क अकॉर्डिंग टू रेझोनन्स. मग आता रेडिओमध्ये आहे का बल्बमध्ये आहे? बल्बमध्ये नाही का रेडिओमध्ये नाही? नो वर्क अकॉर्डिंग टू रेझोनन्स. यू नो द रेझोनन्स. ओके, तर ते काय आहे? उत्तर काय आहे? बल आहे उत्तर. बल, BULB, बल्ब. आन्सर काय आहे? बल्ब आहे. इथं फिल इन द ब्लँक्स आहे म्हणून टिक मार्क करायची गरज नाही. आता इथं पण फिल इन द ब्लँक. द प्रॉडक्ट ऑफ द फ्रिक्वेन्सी अँड टाईम लॅम्बडा इंटू टी, म्हणजे लॅम्बडा इंटू टी
द प्रॉडक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी अँड टाईम इज इक्वल टू काय 1 येईल का 4 येईल? 1 येतं आहे. किती येतं आहे? 1 येतं आहे. म्हणून इथं अंडरलाईन करायची 1 व्हेन द ॲम्प्लिट्यूड माहिती आहे ना तुम्हाला असा ॲम्प्लिट्यूड व्हेन द ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव मोशन these are 2 types of waves are there which transverse waves and longitudinal waves. ओके, तुम्हाला माहिती आहे समुद्राला तरंग लहरी क्रेस्ट अँड ट्रप फार सोपा भाग आहे तो फिजिक्समध्ये. थोडासा डेफिनेशन ऑफ द वेव्स, टाईप्स ऑफ द वेव्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द वेव्स झाले ना 2 मार्क तुमचे. काही अवघड नाही. द काय होतं आपलं व्हेन द ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव बिकम डबल इट्स एनर्जी बिकम 1/2 किंवा 4 टाईम. काय येईल उत्तर याचं? 4 टाईम येईल. त्याची जर डबल असेल तर याचं 4 टाईम येईल. काय येईल? 4 टाईम. टिक मार्क करायची. 9 इथं आता गाळलेली जागा आहे. फिल इन द ब्लँक्स. रेडिएशन हॅज द स्ट्रॉंगेस्ट फोटॉन. फोटॉन माहिती आहे ना, एन टाईप फोटॉन, PNGS जंक्शन. तर सोपा भाग आहे फिजिक्समध्ये. द रेडिएशन हॅज द स्ट्रॉंगेस्ट फोटॉन. मग कोणते एक्सरेज येतील का वायरेज? वायरेज येतील. म्हणून इथं उत्तर आहे वायरेज. हे झालं आन्सर. शेवटचा तो तर पार तुम्हाला 9वी पासून 12वी CETला पण आहे. काय फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी. KE म्हणजे कायनेटिक एनर्जी, PE म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी इज डॅश डॅश. काय येईल? H येईल का 1/2 mv² येईल? 1/2 mv² येईल. 1/2 mv². V is the velocity of the particle, m is the mass of the body. Okay, h is the height, rho is the density, and g is the gravitational acceleration. But it is a potential. What is the kinetic energy? The 1/2 mv². कळलं सर्वांना? व्यवस्थित करा. अजून 4-5 तुम्ही पुस्तकातनं काढा आणि लिहा होमवर्क. ओके, थँक्यू.